हॅलो एव्हरीवन. मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले की ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल, लॉग इन, पंच इन व पंच आउट कसे करतात, पीटीपी कसे अपडेट होते. आता व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत कसा या ॲपमध्ये लायनर सारखा डेटा मिळतो. एजन्सीकडून सुपरवायझर किंवा टेलिकॉलर तुम्हाला एक लायनर प्रिंट देतो. त्या लायनर प्रिंटच्या एका A4 शीटमध्ये 8 ते 10 कॉलम मिळतात. त्यात कस्टमरचे नाव, मोबाईल नंबर, लोन नंबर, ॲड्रेस, EMI, प्रॉडक्ट, बकेट पॉस व त्याच्या प्रॉडक्टची माहिती. तुम्हाला असे 8 ते 10 कॉलम त्यात मिळतात. जे तुम्ही काम करता ते लायनरमध्ये लिहित जाता. अशी तुमची प्रोसेस बनली आहे. परंतु ॲप वापरल्यानंतर तुम्हाला लायनरची गरज लागणार नाही. तर लायनर कसा दिसतो? येथे क्लिक केल्यानंतर जे माय अलोकेशन आहे, माय अलोकेशन मध्ये तुम्हाला जेवढे केस अलोकेट झाले आहेत त्या सर्व केसचा डेटा आला. तर वरती दाखवतो की टोटल सॉल्व्ह केस आणि पेंडिंग केस. तर तुम्हाला टोटल 50 केस अलोकेटेड आहेत. यापैकी 25 सॉल्व्ह आणि 25 पेंडिंग आहेत. तर येथे एक फिल्टर आहे. यामध्ये 11 ते 12 प्रकारचे फिल्टर दिलेत. फिल्टर वापरून तुम्ही दिवस प्लान करू शकता. फ्लोचा फिल्टर वापरला तर फक्त पेंडिंग केसचा डेटा दाखवतो. पोर्टफोलिओ. एक एक्झिक्युटिव्ह मल्टिपल पोर्टफोलिओमध्ये काम करतो, तर पोर्टफोलिओनुसार फिल्टर घेऊ शकतो. टेलिकॉलर. एका एक्झिक्युटिव्हच्या मल्टिपल पोर्टफोलिओमध्ये काम करण्याने अनेक टेलिकॉलर होऊ शकतात, तर टेलिकॉलरनुसार काम करू शकतो. बकेट. एका टेलिकॉलरकडे अनेक बकेटचे केस असतात. बकेट 1, 2, 0, राईट ऑफ, तर बकेटचा फिल्टर वापरू शकतो. रिस्क क्लास. जसे बकेटमध्ये फिल्टर मिळतात तसेच रिस्क क्लासमध्ये मिळतात. रिस्क बँड. हाय, मीडियम किंवा लो रिस्कचे केस करायचे आहेत तेही फिल्टर करू शकता. लोन सेगमेंट देखील एका बकेटसारखे असते. डीपीडी. कधी काय होते? डीपीडी आपल्याला बँकमधून रोज अपडेट होते, तर तुम्ही अपडेटेड डीपीडी नुसार काम करू शकता. प्रॉडक्ट. एका पोर्टफोलिओमध्ये अनेक प्रॉडक्ट असू शकतात, तर तुम्ही प्रॉडक्ट नुसार काम करू शकता. पॉस. तुम्हाला वाटते आज हाय पॉससाठी काम करायचे आहे तर पॉसचा फिल्टर वापरून असेंडिंग डिसेंडिंगच्या नुसार काम करू शकता. लास्ट मंथ बकेट. जी पर्टिक्युलर केस करत आहात तिचा लास्ट मंथ बकेट काय होता त्या फिल्टरला वापरू शकता. मॅच एरिया. एरियाचा फिल्टर वापरून दिवस प्लान करू शकता. कोणतेही फिल्टर वापरण्यासाठी फिल्टरला सिलेक्ट करून अप्लाय फिल्टरवर क्लिक करा. तर फिल्टर झाल्यानंतर रिझल्ट समोर येईल. येथून तुम्ही कोणताही लोन नंबर सर्च करू शकता. हे झाले लायनरचे काम. आता लायनरमध्ये केसची जी डिटेल मिळते तर कोणतीही एक केस ओपन करून दाखवते की कसे आपल्याला लोनचे डिटेल पेज मिळते. तर बघा, कोणतेही लोन पेज ओपन केले तर तुम्हाला टॉपला केसचा स्टेटस दिसतो. त्यानंतर कस्टमरचे नाव, प्रॉडक्ट लोन नंबर, कस्टमरचा मेलिंग ॲड्रेस, ऑफिस ॲड्रेस, करंट ऑर्गनायझेशन, एरिया पिनकोड. रेफरन्सचा ॲड्रेस जर सिस्टममध्ये असेल तर येथे दाखवला जातो. रेफरन्स 2चा ॲड्रेस. येथे लोनच्या ड्यूची माहिती आली आहे. टोटल पॉस व बकेट किती आहे, टोटल EMI ड्यू, चेक बाउन्स चार्ज आणि लेट पेमेंट पेनल्टी, टोटल ड्यू आणि रिस्क बँड काय आहे. प्रॉडक्टची माहिती दिसत आहे. डिस्पर्सल डेट, टेन्योर, प्रॉडक्ट, मॉडेल, रजिस्ट्रेशन नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि डीलर. ही सर्व लोन डिटेल पेजवर डिटेल दिसते. जेवढी डिटेल लायनरमध्ये मिळते त्यापेक्षा जास्त डिटेल या पेजवर दाखवली आहे. हे झाले माय अलोकेशन मध्ये सर्व केस. एनसीटी. तर एनसीटी मध्ये जे केस आहेत जे तुमच्या कॉलरने कस्टमरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणत्याही कारणाने कस्टमरशी कनेक्ट होऊ शकले नाही. त्या कस्टमरचा नंबर नॉट रिचेबल आहे, स्विच ऑफ आहे, कस्टमरने नंबर बदलला, कोणतेही एक कारण असू शकते ज्यामुळे कॉलर त्यांच्याशी बोलू शकत नाही. तर ते केस एनसी होतात.
तर एनसीटी मध्ये केस आल्यानंतर तुम्हाला तिथे जाऊन व्हिजिट करायची आहे. त्यानंतर शोधायचे आहे की त्या केसवर पुढे काय करायचे आहे. जो कोड त्यावर टाकाल, फीडबॅक अपडेट कराल, त्यानुसार त्या केसचा स्टेटस चेंज होईल. तर तो एनसीटी मध्ये जाईल की वर्केबल मध्ये जाईल. तर तिथूनच तो डिसाईड होतो. अधिक माहितीसाठी नेक्स्ट व्हिडिओ पहा. थँक यू.